question number 43. Question number 43. Easy one. पटकन. Question number 43. Page number 17. लक्षवेध मधलं पेज नंबर 17 चालू आहे आपलं. ओके, त्यातल्या 43 चा आन्सर कोणी सोडवला असेल तर पटकन सांगा, नाहीतर सोडवायला घ्या पटकन. चला सॉल्व. Prabhakar has 50 notes of 500. Okay, so 50 into 500 करा. 50 into 500 and then again 20 notes of 200. 20 notes of 200. Okay, मग क्वेश्चन काय आहे बघूया. हाऊ मच टोटल मनी डज ही हॅव. ओके, त्याच्याकडे टोटल किती मनी आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल. आता हे कॅल्क्युलेशन दिसताना मोठं दिसतंय. ओके, लक्ष द्या सगळेजण. येस हर्षद, करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर. ओके, हे कॅल्क्युलेशन करताना आपण काय करतो, झिरोज जे आहेत ते बाजूला ठेवायचे जरा वेळासाठी. रुहान, श्री, व्यवस्थित ऐका. राजवीर लक्ष दे, लक्ष दे. मॅम टीव्ही वर लावलंय मी. टीव्ही वर लावलंय. ओके, बरं ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय करता, हे झिरोजला बाजूला ठेवायचं. 5 5 25. ओके, 5 5 25. सो इथे 25 करा आणि 3 झिरोज तुमचे लेफ्ट आहेत. ओके, जस्ट ऍड दॅट 3 झिरोज. ओके, देन हाऊ टू कॅल्क्युलेट दिस मल्टिप्लिकेशन. 2 2 4. 2 2 4 and then 3 zeros. 1 2 3. Okay, 1 2 3 and add it. Okay, so calculation किती येणार. Addition 2900. Unit, tens, 100, 1000, 10,000. It's 29,000. It's 29,000. Mute your mic. Mute your mic. Okay. चला next 43 चं झालं. It's option number 4. Option number 4. Now 44. मॅम Yes. Yes. मॅम काल आपण 42 क्वेश्चन घेतलेला का? घेतलेला लिहिलेला पण आहे काल. कंप्लीट लिहिलेला आहे. नाही केला. व्हिडिओ मध्ये बघू शकतोस, व्हिडिओ अपलोड आहे. ओके, कम टू द क्वेश्चन नंबर 44. क्वार्टर टू 10,000 म्हणजे येस 2. कसं हर्षद, कसं मला रॉंग वाटतंय, कर एकदा परत. कॅमेरा ऑफ नको करू सारखा सारखा. मग मला बोलो एकदा हर्षद. हर्षद कॅमेरा सारखा सारखा ऑफ नाही करायचा. ओके, आय विल टॉक टू युअर मदर अबाउट दिस. चलो, क्वार्टर टू 10,000 म्हणजे किती. 10,000 साठी 250 कमी असतात. 10,000 साठी 250 कमी असतात. ओके, सो 250 कमी म्हणजे किती. 9,750. and the next number is to subtract 9 and a quarter 100. 9 and a quarter 100. आता 900 plus quarter 100. ओके, 100 चा क्वार्टर पार्ट 25 किती होता. 925. subtract this and tell me the answer. 0 मधून 5 जातो का. नो. हर्षद करून बघ. Here is 4, here is 1. 10 minus 5, 5. 4 minus 2, 2. 7 minus 9, not possible. So take here 1. 17 minus 9, how much? 8. 8. Okay, and here is already 8. So 8825. 8825. It's option number 3. It's option number 3. Is it? Option number 3 is the correct answer. Okay. Chalo. Now question number
येस श्री, तुम्ही मध्ये मध्ये ना पॉज होताय. पॉज होत आहे. माझं वायफाय ऑन आहे बाळ. जास्त होतंय का? हा, एक मिनिट, मी बाकीच्यांना पण विचारते एकदा श्री. ओके, हर्षद, शौर्य, राजवीर, माय व्हिडिओ ऑडिओ इज क्लिअर? मॅम मध्ये मध्ये होताय पॉज. पण काही जण हो म्हणताय. मॅम येस हर्षद. मगाशी होत होता. आता नाही होत आहे, पण मध्येच इकडून हे तुमचं ब्लर आणि ब्रेक होतं. मध्येच परत इकडून क्लिअर येतं आणि ऑडिओ नीट येतो. ओके ओके. पण ऐका ना, माझ्याकडनं वायफाय म्हणजे ऑन आहे. काल मोबाईल डेटा ऑन राहिलेला, सो त्याच्यामुळे ब्रेक होत होता. आज दुसरं काही रिझन नाहीये. ओके, जास्तच काही वाटलं तर हात वरती कर परत एकदा. ओके, चल. नाउ क्वेश्चन नंबर 45. ओके, क्वेश्चन नंबर 45. आता क्वेश्चन नंबर 45 मध्ये त्यांनी काय सांगितलंय? द नंबर विच इज टू बी मल्टिप्लाइड. द नंबर विच इज टू बी मल्टिप्लाइड, ज्या नंबरला मल्टिप्लाय केल्या जातं त्याला आपण काय म्हणतो? मल्टिप्लिकंट. येस, मल्टिप्लिकंट म्हणतो आपण त्याला. विच इज द ऑप्शन नंबर 2. विच इज द ऑप्शन नंबर 2. लिहून घ्यायचं. मल्टिप्लिकंट. येस, 46. नाउ how to read this? 4, 11. Numerator 4, denominator 11. How to read this? 4 upon 11. Okay, 4 upon 11, which is option number 2. 4 upon 11. Okay. Okay. Chalo. 46. Now 47. 47. 7 by 15. And here we have to compare this. Who is greater or who is smaller? Okay. Denominator जेव्हा तुमचा सेम असतो, ज्या वेळेला when at the time denominator is same, which is the bigger fraction? Which is the bigger fraction? We have to check the numerator. We have to check that time the numerator. Okay. If numerator is greater at this situation, तुमचा जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय चेक करावं लागतं? जो न्यूमरेटर बिगर असतो तो फ्रॅक्शन बिगर असतो. सो वी हॅव टू गिव्ह दिस साइन हियर. वी हॅव टू गिव्ह दिस साइन हियर. सो ऑप्शन नंबर 1 is the correct answer. Option number 1 is the correct answer. Okay. Chalo. Next one, 48. 48. Draw this diagram fast. मॅम आन्सर आले 6/3, पण तिथं मॅम ऑप्शन नाहीये. मग तू काय करू शकतोस त्याला? फ्रॅक्शन मध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? मोस्ट इम्पॉर्टंट रिड्यूस. मग करून बघ बरं उत्तर येतं का? तू बरोबर केलंयस. बरोबर केलंय, पण तुझं अजून पुढचं राहिलंय करायचं. टोटल पार्ट्स किती आहेत याच्यामध्ये? शौर्य करेक्ट. टोटल पार्ट्स किती आहेत आपले? 1 2 3 4 5 6. सो वी हॅव टू राईट द टोटल पार्ट्स ऍट द डिनॉमिनेटर पोझिशन. ओके, टोटल पार्ट्स आपल्याला खाली लिहावे लागतात. हर्षद, तू उलट लिहिलेस का? 6/3 बोललास तुम्हाला काहीतरी. हा, उलट नाही लिहायचं. टोटल पार्ट्स कुठे लिहायचे? खालच्या साईडला लिहायचे. आणि शेडेड पार्ट जर तुम्हाला विचारला असेल किंवा अनशेडेड पार्ट विचारला असेल तर तो कुठे लिहायचा? वरच्या साईडला लिहायचा. ओके, आता इथे शेडेड घ्या किंवा अनशेडेड घ्या, दोन्ही पार्ट कोणते आहेत? 3च आहेत. सो राईट हिअर 3. बट 3/6 ऑप्शन इज नॉट प्रेझेंट देअर. मॅम ऑप्शन आलं. हर्षद, आता मला पूर्ण करू दे. वेट. Okay, but the option 3/6 is not present there. So what we can do there? Okay, we have to reduce that and check. Okay, so 3 1s are 3, 3 2s are 6 is 1/2. It's 1/2.
Okay, it's option number 2. It's option number 2. Okay, yes, done. मॅम अरे खूप ब्रेक होतोय. कोणी आवाज दिला मला आता? प्रशिक, बोल बोल. ऍडजस्टंट फिगर म्हणजे काय? काय म्हंटला? ऍडजस्टंट फिगर म्हणजे बाजूला दिलेली. हा, ओके. जी बाजूला दिलेली असते ना त्याला ऍडजस्टंट म्हणतात. ओके, त्या क्वेश्चन मध्ये होतं ना 48च्या. ओके, नाव चलो लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 आपण आता सांगितलं. किती सांगा? ऑप्शन 3. ऑप्शन 3 सगळ्यांचं आलंय. येस, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 49 ऑप्शन नंबर 3. कसं? जिथे डिनॉमिनेटर सेम असतो तिथे लार्जेस्ट फ्रॅक्शन आपण कसा काढतो? सगळे डिनॉमिनेटर सेम आहेत. मग त्यामध्ये न्यूमरेटर चेक करायचे. ज्याचा न्यूमरेटर सगळ्यात मोठा तो फ्रॅक्शन. हर्षद आज मेसेज करेल मम्माला. हा, एकतर मेसेजेसला खेळतो किंवा माईकला खेळतो. करू का? मला डिस्टर्ब होतात ह्या गोष्टी. तुम्हाला जरी नाही दिसलं तरी मला सगळ्यांचं सगळं दिसतं. कळालं हर्षद? ओके, डोंट गिव्ह मी चान्स टू स्कोल्ड यू, प्लीज प्लीज. ओके, आपण मन लावून सगळेजण शिकूया. शिकताना खेळण्याचा विचार करू नका. थोडेच दिवस आहेत आपल्याकडे. ओके, चला. जिथे डिनॉमिनेटर सगळे सेम असतात, खालचं टोटल पार्ट असतो, मग त्यामध्ये आपल्याला न्यूमरेटर चेक करावे लागतात. मग ज्याचा न्यूमरेटर सगळ्यात मोठा तो फ्रॅक्शन काय झाला? सगळ्यात लार्जेस्ट. ओके, 13/16. येस, करेक्ट आहे. 13/16 ऑप्शन नंबर 3. येस, ऑल ऑफ यू करेक्ट. श्रेया आन्सर आलाय? मॅम हा, मी जेव्हा पण चॅट बॉक्स उघडतो सगळं हँग व्हायला लागतं. मग नको उघडू. हात वरती कर, मी विचारते तुला. किंवा असे फिंगर्स आहेत ना, फिंगर्सवर आन्सर सांगू शकतोस तू. ओके, मला दिसतं सगळं. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 50. व्हॉट इज 3/4 पार्ट ऑफ 20 पेन्सिल? 3/4 पार्ट ऑफ 20 पेन्सिल. ओके, सो कसं काढायचं याला? क्वेश्चन नंबर 50. 3/4 पार्ट ऑफ 20 पेन्सिल. ओके, आता या वेळेला तुम्हाला काय करावं लागतं इथे? किती? 17.5. जस्ट लिसन. क्वेश्चन नवीन आहे, मी सांगते. 2 मिनिटं थांबा फक्त. ओके, 20 पेन्सिल्स आहेत. 20 पेन्सिल्स आहेत, त्याचा 3/4 पार्ट काढायचा आहे आपल्याला. 3/4 पार्ट काढायचा आहे. तर जस्ट तुम्हाला काय करावं लागतं? 20 नी त्याला मल्टिप्लाय करायचं. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करणार तुम्ही? हे मल्टिप्लिकेशन कसं करणार? नीट बघा सगळे. श्री, शौर्य, प्रशिक, लक्ष द्या. ओके, सो 4 1 जा 4. 4 किती जा 20? चलो बताओ. 4 5 जा 20. Yes, right here 5. सो मी मागे सांगितलेलं, खाली जेव्हा 1 येतो दॅट मीन्स नथिंग. खाली जेव्हा 1 येतो दॅट मीन्स नथिंग. मग तुम्हाला काय करायचं? हा जो वरचा आहे 5 × 3 याला मल्टिप्लाय करायचं. आन्सर किती आलं तुमचं? 50. सो 3/4 पार्ट किती निघाला तुमचा? 15 निघाला. ओके, लक्षात आलंय? आता याच्या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे, ती पण सांगून ठेवते. जर नंबर डिफिकल्ट असेल, तुम्हाला पटकन लक्षात नाही आलं, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? ओके, 3/4 पार्ट करताना आधी 20 ला 4 नी डिवाइड करायचं. 4 5 जा 20. ओके, 0 0. सो कोशंट जो आलेला आहे, कोशंट किती आहे? 5. मग आपल्याला 3/4 पार्ट काढायचा आहे. 3/4 इज इट?
सो 1/4 पार्ट निघाला आपल्याकडे. मग 3/4 काढायचं असेल तर हा जो कोशंट आलेला असतो त्याला मल्टिप्लाय करायचं 3 ने. 3 5 जा 15. दिस इज द अनदर मेथड. तुम्हाला जी सोपी जाते ती करा. पण आता तुम्ही 5th ला आलेला आहात. 4th ला एक्झाम देताय बट यू आर नाव इन 5th. सो यू हॅव टू लर्न दिस. यू हॅव टू लर्न दिस. ओके. यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे सम्स पण असतील स्कूलमध्ये, बट आताच नाही, एंडिंगच्या वेळेला असतील. सो यू हॅव टू नो दॅट ऑल्सो. ओके. चलो, लिहून घ्यायचा. हर्ष, लिहून घ्यायचं. येस. चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज 51. आता हा जो 51 क्वेश्चन आहे हा काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही आहे. सो आय एम रायटिंग दॅट ऑन द बोर्ड. आय एम रायटिंग दॅट ऑन द बोर्ड. ओके. हर्षद, राजवीर, श्रेया, तुम्हाला माहिती असणार हा जो क्वेश्चन आहे काय आहे. व्हॉट इज द करेक्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन फ्रॉम द मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स्ड फ्रॅक्शन मधून करेक्ट, येस झालेलं आहे ना. करेक्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचंय आपल्याला. मग अशा वेळेला आपण काय करतो. नंबर मॅम ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. 3. ऑप्शन राइट डाउन. चलो, राइट डाउन. चलो. ऑप्शन 3 ना. मॅम माझं 350 आन्सर येतोय. आपण 51 क्वेश्चन घेतोय ना बाळ. 51 क्वेश्चन नंबर 51. ओके. चलो, तुम्ही जे 3 सांगितलंय, नो 3 नॉट. लेट मी चेक. नो. लेट्स सी हाऊ. आता वेगळे वेगळे मी तर सांगते 1 2 3 4. चला, कोणाचं ना कोणाचं तरी बरोबर येणार असं नसतं बाबू. हा, मॅक्सिमम मुलांचे आन्सर रॉंग आले. सो लिसन हिअर केअरफुली. ओके. सगळ्यांची नजर वरती पाहिजे, सगळ्यांची नजर वरती. हा श्रेया, 2च राहिला होता तो तू सांगितला. ऑप्शन नंबर 2च राहिला होता तो तू सांगितला. चला आता लक्ष द्या, कुणीही बोलू नका, व्यवस्थित लक्ष द्या. आता बोलायचं नाही सांगितलं. प्लीज प्लीज राईट डाऊन दॅट मिक्स्ड फ्रॅक्शन 5 7 and 10. Okay, what it called mixed fraction. How to read this? 5 integer 7 upon 10. 5 integer 7 upon 10. Okay. 5 integer 7 upon 10. or 5 integer numerator 7 and denominator 10. असंही तुम्ही रीड करू शकता. ओके. बर, आता हे काय आहे. मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. दिस इज मिक्स्ड फ्रॅक्शन. Okay, now convert this into improper fraction. Convert in improper fraction. Okay, improper fraction means numerator is bigger than the denominator. Okay, numerator मोठा असणार. मग करणार कसं. So just we have to multiply these two numbers 10 into 5 and then its multiplication. Okay, add the 7 into its product. Okay, so how to do this. 5 into 10 plus 7. काय करायचं, इथेच सिम्बॉल देऊन घ्यायचे. इथेच सिम्बॉल देऊन घ्यायचे. ओके. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवून द्यायचा. ओके. सो व्हॉट इज द सोल्युशन. फर्स्ट वी हॅव टू डू दिस मल्टिप्लिकेशन. मी आधी ऍडिशन करू शकते का. नो, आय कॅन नॉट. I have to do bigger operations first. I have to do bigger operations first. Okay. Here the multiplication is bigger. Okay. सगळ्यात पहिलं ऑपरेशन कोणतं असतं. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. ओके. आणि त्याच्यानंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन, लेफ्ट टू राईट जसं येईल तसं जावं लागतं. ओके. चला, तर मग 5 into 10 is 50 plus 7 by 10. Okay. What is the answer? 57 by 10. Exact improper form of mixed fraction. मला लिहिलेलं दाखव तुझं.
चला लिहून घ्या पटकन. सगळेजण पटकन लिहून घ्यायचं. डन मॅम. ज्यांचं झालंय त्यांनी परत एकदा वाचून घ्या. रुहान, काय करतोयस? व्हॉट आर यू डुईंग? ओके, डू इट फास्ट ना, राईट इट डाऊन फास्ट. One extra example for you. Yes. ओके, तुमचं ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे. दिस इज नॉट इन द एक्झाम, म्हणजे तुमच्या पेपर मधलं नाहीये. इट्स एक्स्ट्रा एक्झाम्पल. रुहान, लक्ष दे बाबू. मॅम आन्सर आलं. कशाचं याचं? हा. किती आलं? चला सांगा. 11/2. 11/2 बरोबर आहे. 11/3 बाबू, 3 आहे ना खाली. छोटी छोटी मिस्टेक नाही करायची, छोटी छोटी. श्री करा पटकन. श्री, श्रेया, प्रशिक. एकेकाने बोला. 11/2. सेम. 11 3 करा आणि 3 इथे 3 आहे. रुहान, याला इम्प्रॉपर 11/3. कन्वर्ट करायचंय. जसं एकदा मी शिकवलं ना त्या पद्धतीने इम्प्रॉपर फॉर्म मध्ये मॅम कन्वर्ट करा. कुणाचं तरी अनम्यूट आहे, मला ऐकू नाही येते तुमचा आवाज. बर, श्रेया म्यूट कर. तुझं आलंय आन्सर, म्यूट कर आता श्रेया. मॅम प्रशिक, मॅम आन्सर 11/3 आहे. येस करेक्ट आहे प्रशिक, करेक्ट आहे. ओके, म्यूट नाव. रुहान, सॉल्व दिस अँड टेल मी द आन्सर. रुहान, तुझं लक्ष नव्हता मगाशी, त्याच्यामुळेच मी तुला प्रश्न विचारलाय. क्वेश्चन पुस्तकातला नाहीये, पुस्तकाच्या बाहेरचा दिलाय. हा क्वेश्चन मी इथं समजून सांगितला ना, त्या बेसिसवर एक दुसरा प्रश्न दिला की तुम्हाला समजलंय का नाही ते बघण्यासाठी. ओके, पुस्तकामध्ये नाहीये, मी बोर्डवर लिहिलाय हा क्वेश्चन. हा सोडवायला सांगितलाय, सगळ्यांनी सोडवून उत्तर सांगितले, तूच राहिला फक्त. मॅम सांग. यस शौर्य. 11/3. येस 11/3 करेक्ट आन्सर. श्री, तुझा मॅम मी पेन्सिल लिहिलो का, माझा पेन चालत नाहीये. चालत नाहीये. ओके, चालेल चालेल. रुहान, समजलंय का तुला? हा, मग उत्तर सांग. चल, कसं करायचं? मल्टिप्लाय दिस 2 numbers and then add its product in 2. That is 3 3s are 9 and then 9 plus 2. 11/3. Yes, it's 11/3. ओके, म्हणजे आपण काय करतो, मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण इथे कन्वर्ट केलेलं आहे. ओके, नाउ टेक द क्वेश्चन नंबर 52. ओके, राईट डाऊन द क्वेश्चन नंबर 52. फ्रॅक्शन मधला आहे, थोडीशी प्रॅक्टिस गरजेची आहे. सो राईट डाऊन क्वेश्चन फास्ट. हर्षद, राईट डाऊन दॅट क्वेश्चन नंबर 52 फास्ट. पेज नंबर. शौर्य, इतके वेळ कुठे होता तू? हा,
नाही, ते सुरुवातीच आहे वाटतं. ओके, 11/3 श्रीषाचा आन्सर. चला. देर आर 120 ट्रीज इन अ गार्डन. टोटल ट्रीज किती आहे? 120. क्वेश्चन नंबर 52. टोटल ट्रीज 120. ओके. त्याच्यानंतर आउट ऑफ देम 2/30 व मँगो ट्रीज. 2/30 काय आहेत तिथे? मँगो ट्रीज आहे. 2/30 मँगो ट्रीज. 7 आहे ना? ओ सॉरी, 7 आहे. 7/30 मँगो ट्रीज. 11/30 jackfruit. 11/30 jackfruit. Okay. And the remaining were cashew trees. Okay. Remaining were cashew trees. Okay. So मी शॉर्ट मध्ये लिहिल्या. How many cashew trees were there? How many cashew trees were Ma'am. there? Yes. मॅम आधी मी 11 मधनं 7 मायनस केलं, मग आन्सर माझा तसं नाहीये बाबू, ते तसं नाहीये. दिलेले जे टोटल ट्रीज आहेत त्याच्याशी मॅच करतायत का? डिनॉमिनेटर सोबत करतायत का? ग्रुप पाडलेत त्यांनी, ग्रुप पाडलेत. ओके. सो टोटल ट्रीज किती आहेत? 120. मग डिनॉमिनेटर मध्ये 120 आहे का? नाहीये ना, नाहीये. सो पर्टिक्युलर ट्रीजचा ग्रुप केलाय. आयदर इट इज 4, 5, 6. मग किती ट्रीजचा ग्रुप केलाय हे कळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 120 ला 30 ने डिवाइड करावं लागेल. ओके. सो डिवाइड 120 बाय 30. ओके. सो मग कितीचा एक ग्रुप असणार? कितीचा एक ग्रुप असणार? 0 0 कट करा. 3 4 जा 12. म्हणजे 4 ट्रीजचा एक ग्रुप आहे. 4 ट्रीजचा एक ग्रुप आहे. असे त्यांनी टोटल किती ग्रुप्स बनवले? 30 ग्रुप्स बनवले. ओके. 30 ग्रुप्स बनवले. त्यापैकी 30 ग्रुप्स पैकी 11 ग्रुप्सचे काय? जॅकफ्रुट्स आहेत आणि 7 ग्रुप्सचे मँगो ट्रीज आहेत. ओके. मग रिमेनिंग कॅशू ट्रीज किती निघाले? रिमेनिंग कॅशू ट्रीज किती निघाले? ओके. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट? ओके. आता हे 7 आहे. सो 7 into 4. 7 into 4 28. 11 into 4 11 into 4 44. 44. येस. मग आता सिंपल आहे. येस. आता सिंपल तुम्हाला काय करावं लागेल? कॅशू ट्रीज काढण्यासाठी तुम्हाला या दोघांचे ऍडिशन करावे लागेल. 44 प्लस 28 किती येणार? 72. 72. ओके. मग आता 120 पैकी 72 मध्ये मँगो ट्रीज आहेत आणि जॅकफ्रुट्स आहेत. 72. मग रिमेनिंग किती आले? 120 मधून 72 गेले. किती आले? सांगा पटकन. 120 मायनस 72. 108. राजा करून बघ, करून बघ. 72 गेले. 72. पटकन सांगा, मेसेज करा. 47. थोडस चुकलं बाळ. 48. ओके. मला ना आता 2 मिनिटात 48. येस, 48 इज द करेक्ट आन्सर. ओके. 2 मिनिटात एखादा कॉल येऊ शकतो, तर त्यावेळेला गर्दा करायचं नाही कोणी. ओके. येऊ शकतो जस्ट. मॅम 48. करेक्ट आन्सर. 48 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2. येस. ओके. टेक जस्ट 2 minutes अँड रिवाइज दिस क्वेश्चन. सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला? क्वेश्चन वाचून घ्या टेक्स्टबुक मधला आणि त्या क्वेश्चन वाईज आपण आन्सर कसं काढलंय ते एकदा रिवाइज करा. चलो, बी क्विक, बी क्विक. हरी अप. हर्षद, कुठे पुस्तक? पुस्तक कुठे? मॅम हा, मग कुठलं रिवाइज करायचंय? आत्ताचा जो क्वेश्चन आहे ना, हा तो रिवाइज करा एकदा.
रिवाइज करा. टेक 2 minutes अँड जस्ट रिवाइज व्हॉट वी हॅव डन. आपण काय केलंय त्याच्यामध्ये ते बघा. हर्षद, रिव्हिजन करताना कधीही फिंगर नोटबुक वर असलं पाहिजे, टेक्स्टबुक वर असलं पाहिजे. आपण आराम करत नाहीये. ओके. रोहन, रीड कर प्रॉपर. टेक्स्टबुक मध्ये आधी क्वेश्चन रीड करा. डन. ओके ओके डन. ओके चलो. नाउ क्वेश्चन नंबर 53. मॅम तुम्ही हँग होताय. मॅम तुम्ही हँग होताय. बरं बरं बरं. येस मॅम. ठीक आहे. 2 मिनिटं वेट करूया. कंटिन्यू होत असेल तर मग आपण रिजॉईन करू. ओके. वेट फॉर 2 minutes ओनली. मॅम ऑप्शन नंबर 2 सॉरी 1. ऑप्शन नंबर 1 का? वेट. हा 53 येस. हा फॉर 53 इट्स ऑप्शन नंबर 1. इझी मॅम वाला ऑप्शन क्वेश्चन. नंबर 153. येस. श्री. ऑप्शन Yes, yes, everyone. Correct answer. Chal. ऑप्शन नंबर 1. Yes, beta, correct answer. Now come to the question number 54. ऑप्शन नंबर Question- 2. Option number 2. Yes, Rashid. बरोबर आहे. चला. 54. 4 by 30 ऑप्शन नंबर 2. and 12. Yes. ऑप्शन नंबर 2. Yes, correct answer. मॅम तुम्ही असे डॉट का दिलेले? काय? तुम्ही असे डॉट का दिलेले तिथं 4 by 30 चे? टाइम तसंच लिहितात बाबू. टाइम तसंच लिहितो. जे मध्ये टाइम दाखवायचा असतो ना आपल्याला तसाच लिहितो. आणि आपल्याला तुम्हाला स्कूलमध्ये बॉक्स मेथड असते, त्यामुळे ते कोलन देण्याची गरज नसते स्कूलमध्ये. ओके. चलो. चला. हा आता याच्यासाठी ना कोणता क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 54 झाला. क्वेश्चन नंबर 55. ओके. क्वेश्चन नंबर 55. बताओ. माहिती आहे कोणाला? ऑप्शन नंबर 2. येस. राजवीर. ऑप्शन नंबर 2. Okay. Yes, ma'am. Option. Okay. Tell me the trick. Tell me the trick. Do you know that? Do you remember? Harshad, Shreya? No? Okay, Ma'am. write down. Yes, Harshad. ते मॅम तुमचा म्हणजे आवाज. Yes, Shauri. Harshad, बोल. हर्षद बोल. मॅम हे बघा, पहिला ते इंडिपेंडन्स डे आता इकडून थर्सडे ला आला ना. हा. तर टीचर्स डे पण आता त्याच इकडून म्हणजे हे म्हणजे मंथ वेगळा असणार पण ते सेम असणार. बरं बाबा, ते बरोबर आहे. पण आपण मंथनचं जेव्हा शिकत होतो ना त्यावेळेला मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. ओके. असे 4 डेज आहेत जे इयर मध्ये एकाच वेळेला येतात. असे 4 डेज आहेत जे इयर मध्ये एकाच वेळेला येतात. थर्सडे. आता मला बोलू देत. आता कुणीही माईक ऑन करायचं नाही. जरा वेळ. कुणाचाही माईक ऑन नाही पाहिजे मला जरा वेळ. ओके. चुपचाप बसायचं. चलो, राईट डाऊन द ट्रिक. Tilak became a teacher. 55. It's a trick. Okay. Tilak became a teacher and gave freedom to children.
ओके, आता इथे काय, टिलक बिकेम अ टीचर, ओके, अँड गेव फ्रीडम टू चिल्ड्रन. आता इथे लक्षात काय ठेवायचे आपल्याला हर्षद? इथे लक्षात काय ठेवायचंय? टिळक, टीचर, फ्रीडम आणि चिल्ड्रन. टिळक डेथ अॅनिव्हर्सरी, टिळक डेथ अॅनिव्हर्सरी, टीचर्स डे, फ्रीडम म्हणजे इंडिपेंडन्स डे अँड चिल्ड्रन्स डे. ओके, ज्या वर्षी सपोज एखाद्या वर्षी, ओके श्री, वॉन्ट टू आस्क समथिंग? मॅम तुम्ही पॉज होताय. पॉज होतीये. बर, मी रिजॉईन करते 2 मिनिटं. जास्त होते का? बर, 1च मिनिट. सेकंद होते. नाही तेवढं पण नाही व्हायला पाहिजे. हा, रिजॉईन करा लगेचच. हा, चला.